नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या या भागामध्ये आता सौमित्रचा फोन येतो. सौमित्र विचारतो की काय जानकी वहिनी, अवंतिका कशी आहे? अवंतिका कशी आहे म्हटल्यानंतर आता जानकीला फार मोठा धक्का बसतो. नक्की उत्तर काय द्यायचं हेच काही कळत नसतं. तेव्हा जानकी घाबरतच म्हणते की अवंतिका ठीक आहे, माझ्यासोबत आहे. आणि काय हो भाऊजी, काय झाले? सौमित्र म्हणतो की मी तिला फोन ट्राय करत होतो, परंतु तिचा फोन नाही लागला. मग मी तुला फोन केला आणि तू सुद्धा फोन उचलत नव्हती. तेव्हा जानकी अवंतिकाला खुणावत असते की तुझ्या मोबाईलवर सौमित्राने कॉल केलेला आहे. आणि हे बघा वहिनी, मला काळजी वाटत होती. तर जानकी म्हणते की हे बघा भाऊजी, तुम्ही काही काळजी करू नका. अवंतिका माझ्यासोबत आहे आणि तुम्ही लवकरात लवकर घरी या, सांभाळून या, काही काळजी करू नका. तर सौमित्र म्हणतो की ठीक आहे आणि तो फोन ठेवतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की चला निघायचं का? जानकी म्हणते की हो ना, घरी कोणीच नाही, आपल्याला निघावे लागेल. आई जर घरी येऊन पोहोचल्या तर काळजी करत राहतील. त्यावरती ऐश्वर्या सुद्धा म्हणते की हो, निघूयात आपण. ऋषिकेश म्हणतो की चला लवकर. आणि सगळेजण घरी निघून येतात. त्यानंतर इकडे सयाजी त्याच्या गुंडांना फारच रागवतो, त्यांना मारत असतो. एक काम दिलेलं तुम्हाला धड व्यवस्थित करता येत नाही म्हणून. तेव्हा तो गुंड म्हणतो की अहो साहेब, हे बघा, त्या म्हणजे बाईला आम्ही मारतच होतो, परंतु तेवढ्यात त्या दोन बायका मध्ये आल्या. सयाजी म्हणतो की काय रे, दोन बायका आणि जा विहिरीत जाऊन जेवून दे, चल निघ म्हणून आता त्याला काढून देतो. तेव्हा सयाजी विचार करतो की कोण बायका आल्या असतील? जानकी आणि ऐशू तर नसेल ना? की ढाल बनून त्याच आल्या असतील. अवंतिका यावेळेस वाचली, परंतु पुढच्या वेळेस नाही वाचणार. आणि तेवढेच सयाजीच्या मोबाईलवर आता ह्या मायाचा कॉल येतोय. माया विचारते की काम झालंय का? त्यावरती सयाजी म्हणतो की नाही. तर मायाला फारच राग येतो. जानकी आणि ऐशू मध्ये आले तिला वाचवण्यासाठी. यावेळेला ती वाचली, परंतु पुढच्या वेळेस असं होणार नाही. त्यावरती माया म्हणते की सयाजीराव, मला कारण सांगणारी माणसं अजिबात आवडत नाही. पैसे घेतलेले आहेत तर काम तर परफेक्ट व्हायलाच हवे. कारण कसं आहे की मला पैसे देता सुद्धा येतात आणि ते घेता सुद्धा येतात. त्यावरती सयाजी म्हणतो की बाद झालं, पुढे बोलण्याची काही गरज नाही. त्यावेळेस तिचं नशीब बलवंतर म्हणून ती वाचली, परंतु पुढच्या वेळेस मात्र मी त्यांना अगदी कसं शोधून आणतो, बघतच राहतो. आणि तू जर सांगत असेल तर डायरेक्ट मी तिला यमाकडे धाडतो. त्यावरती माया म्हणते की काम तर तुम्हाला करावेच लागतील, नाहीतर माया कोणत्या थराला जाते हे तर तुम्हाला माहितीच आहे. आता यानंतर फोन मी नाही करणार, तर तुम्ही मला करायचं आहे आणि तेही काम झाले तरच. हेच सांगायला फोन करण्याचा आहे. 2 दिवसाची मी तुम्हाला मुदत देते, नाहीतर जे पैसे मी तुम्हाला दिलेले आहे तर ते 10% व्याजाने तुम्हाला परत द्यावे लागतील. तेव्हा मात्र आता लगेच माया फोन ठेवते. आता सयाजी म्हणतो की हे पैसे सयाजी परत कधी देतच नसतो, परंतु जे हाती घेतलेले काम आहे तर ते पूर्ण तर करतच असतो. यावेळेस मात्र अवंतिका जो काही गेम आहे ना, तो मी वाजवणार म्हणजे वाजवणारच. त्यानंतर आता जानकी अवंतिकाला घेऊन रूम मध्ये येते. तिला सावकाश बेडवर बसवते आणि अवंतिका विचारते की वहिनी, तुम्हाला काही लागलं वगैरे नाही ना? जानकी सुद्धा अवंतिकाला विचारते. जानकी म्हणते की हो, माझ्या हाताला थोडंसं लागलेलं आहे, पण तुला फारसं काही लागलेलं नाही ना? अवंतिकाच्या हाताला थोडंसं खरचटलेलं असतं. जानकी लगेच त्यावर म्हणजे मलम वगैरे लावत असते. आता अवंतिका सुद्धा जानकीच्या हाताला लावते की वहिनी मी इकडे द्या, मी लावते, तुमच्या हाताला सुद्धा खूप दुखतंय. अवंतिका म्हणते की वहिनी, तुम्ही माझी काळजी करू नका, जर तुम्ही तिकडे वेळेवर पोहोचलं नसतं तर माझं काय झालं असतं? त्यावरती जानकी म्हणते की हे पक असे बोलू नकोस, काय झाले असते? खरं तर माझीच चूक झाली, मी तुला घरी असं एकटीला सोडायला नको होतं. त्यावरती अवंतिका म्हणते की वहिनी, तुम्ही कशाला स्वतःला ब्लेम करता? तुमची काहीही चूक नाही हो. ऍक्च्युली त्या माणसाचा कॉल काय आला आणि आता मी लगेच निघाले आणि माझ्या लक्षात आले होते की ते लोक माझा पाठलाग करतात, म्हणून मात्र मी काहीतरी ऍक्शन घेण्या अगोदरच लगेच त्यांनी पाठलाग केला. तेव्हा आता जानकी म्हणते की हे सगळं काही कोणीतरी मुद्दाम ठरवून करत आहे. तर तेव्हा अवंतिका म्हणते की हो वहिनी, कारण मी थोड्या वेळापूर्वी बाबांना कॉल केला होता, तेव्हा ते ओके होते. नक्की हा कोणाचा तरी प्लॅन होता. तेव्हा आता जानकी म्हणते की हो, नक्कीच कोणाचा तरी ठरवून प्लॅन होता, पण तुझ्यावर हल्ला झालेला आहे हे सौमित्र भाऊजींना कळाले तर आता ते कसे रिॲक्ट होतील तुला तर माहितीच आहे. आणि त्यांना असं वाटेल की यामध्ये ऐश्वर्या आहे म्हणून. अवंतिका म्हणते की वहिनी, ऐश्वर्या तर आपली हेल्प ते करत होती. तर जानकी म्हणते पण आता सौमित्र भाऊजींना हे कसं समजवणार? त्यांना तर हेच वाटेल की यामध्ये ऐश्वर्या आहे म्हणून, आणि हे सगळं ऐश्वर्याने केलं नसेल तर मग कोणी केलं असेल? तेवढ्यात ऐश्वर्या दारात येते आणि म्हणते की मायेने हे सर्व केलेलं आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की काय बोलतेस? तर ऐश्वर्या म्हणते की हो, मला हेच वाटतं की हे सर्व मायेने केलेलं आहे. त्यावरती आता जानकी म्हणते की मायाचं काम पण कसं शक्य आहे? माया तर जेलमध्ये आहे. अवंतिका म्हणते की वहिनी, ती तेथून सुद्धा काही पण करू शकते. एकतर ती माझ्यामुळे जेलमध्ये आहे, माझ्यामुळे तिला
शिक्षा मिळालेली आहे, माझ्यावरचा राग काढण्यासाठी वहिनी ती वाटेल ते करू शकते। तेव्हा आता जानकी म्हणते की अरे देवा, म्हणजे आता अवंतिका तुला अलर्ट राहावं लागेल। बरं ठीक आहे, पण आता जे झालेलं आहे त्या बाबतीत कुणाशीच काही बोलू नका, कुणाला जर काही कळले तर आणखीन टेन्शन आणि प्रॉब्लेम होऊन बसेल। अवंतिका म्हणते की हो वहिनी, आणि हे बघ अवंतिका, तुला आता काळजी घ्यायची आहे तुझी, घरातून बाहेर वगैरे पडताना शहानिशा करून घ्यायची आणि मगच बाहेर पडायचं, अगदी महत्वाचं काम असेल तरच बाहेर पडायचे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो जानकी बरोबर बोलते, नाहीतर सौमित्र पुन्हा चिडेल आणि परत घर सोडून जाण्याच्या गोष्टी करेल। माझ्यामुळे घरामध्ये वाद होतात, हे घर तुटतं असं व्हायला नकोय, कारण मला कुणालाच त्रास द्यायचा नाही। त्यामुळे प्लीज कायम हे घर एकत्र राहण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, आणि स्पेशली अवंतिका तू। त्यावरती अवंतिका म्हणते की ऐश्वर्या, तर असे असेल तर तू विचार करत बसू नकोस। जानकी म्हणते की हो अवंतिका, तुम्ही दोघींनी तुमची काळजी वगैरे घ्या, आणि अवंतिका तुला अलर्ट राहावं लागेल, तुझी काळजी घ्यावी लागेल। मला तर आता एका गोष्टीची भीती वाटते की हे एकदा झालेलं आहे आणि आता पुन्हा जर झाले तर काय करणार, पण त्या अगोदर मात्र मायाचा काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल। त्यावरती अवंतिका म्हणते की ती अगोदरच पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि हे सर्व तिने केलेलं आहे, हे सर्व सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे कोणताही असा पुरावा तर नाहीच, त्यामुळे अलर्ट राहणं हा एकच ऑप्शन आपल्यासमोर राहिलेला आहे। जानकी अवंतिकाला म्हणते की हे बघ विचार करू नकोस, थोडंसं अलर्ट राहा आणि गोळ्या औषध वगैरे घे। तेव्हा जानकी बाहेर जाते। अवंतिका विचार करते की नक्की हे कोणी केलं असेल बरं, सगळ्याच्या मुळाशी तर जावंच लागेल। त्यानंतर आता सुमित्रा घरी येते। सुमित्रा आता देवदर्शन वगैरे सगळं छान झालेलं आहे असं सांगता सांगता म्हणते की चला मी स्वयंपाकाला मदत करते। तेव्हा आता जानकी म्हणते की आई तुम्ही आलात का, दर्शन वगैरे कसे झाले? आई छान असं म्हणतात, तर जानकी म्हणते की आई तुम्ही फ्रेश वगैरे व्हा, तोपर्यंत सगळं झालेलंच आहे। तेव्हा आता सुमित्रा बाहेर जाते, परंतु आता ह्या जानकीला काही पोळे व्यवस्थित करता येत नाही, कारण तिच्या हाताला मार लागलेला असतो। आता तिला ते लाटणं आहे ते व्यवस्थित हातामध्ये धरता येत नाही, खूप त्रास होतोय, पण तरी सुद्धा ती लाटण्याचा प्रयत्न करत आहे। तेवढ्यात तव्यावरची पोळी सुद्धा जळते आणि तेवढ्यात तिच्या लक्षात येते, तर लगेच तिच्या हातातील जे काही उलटणं वगैरे आहे तर ते सुद्धा खाली पडते आणि पोळी काही तिला आता व्यवस्थित उलटता येत नाही। आणि तेवढ्यात ऐश्वर्या धावतच येते आणि जानकी काय ग काय झालं, आणि तव्यावरची पोळी पाहते तर ती करपलेली असते। आता लगेच ऐश्वर्या उलटणं घेते आणि ती पोळी म्हणजे काढते, गॅस वगैरे कमी करते आणि जानकीला विचारते की काय ग जानकी काय होतं। त्यावरती जानकी आता किंचाळत असते। जानकी म्हणते की काही नाही, अचानक हातामध्ये कळ आली ग। अशी कशी कळ आली, आणि लगेच ऐश्वर्या ऋषिकेशला आवाज येते की ऋषिकेश दादा, अहो दादा हे बघा जानकीचा हात खूपच दुखतोय। ऋषिकेश धावतच आलेला असतो। ऋषिकेश म्हणतो की काय झालं जानकी? जानकी म्हणते की अहो माहिती नाही, कारण मगाशी जेव्हा तेथे धक्का लागला होता त्यावेळेस मात्र काहीतरी हाताला लागलेलं होतं आणि आता मात्र हाताला खूपच मोठा झटका बसतोय, धक्का लागलेला नंतर, आणि माहिती नाही अचानक कळ आली ऋषिकेश काय करू। तेव्हा जानकी आता खूपच किंचाळत असते, तिला त्रास होतोय। ऋषिकेश म्हणतो की अगं जानकी तू ठीक तर आहे ना? त्यावरती जानकी म्हणते की हो मी ठीक आहे, ओके आहे, काही काळजी करू नका। ऐश्वर्या म्हणते की नाही जानकी तू जा आणि आराम कर, मी येथील सर्व काही करते। तेव्हा जानकी म्हणते की अगं आराम कशाला, जेवणाची वेळ झालेली आहे, सगळेजण भुकवलेले आहेत आणि मी पटकन गोळ्या घेते, बरं वाटेल। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं राहून दे, मी पोळ्या मी करते, तू येथे अजिबात थांबू नको, आराम कर, जा बरं, मी करते, जा बरं तू। तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या तू कधीही पोळ्या केलेल्या नाहीत, थांब ना मी करते, नको तू काळजी करू, जमतील किंवा नाही जमतील। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकी मला जशा जमतील तसं मी पोळ्या करते, आणि हे बघ तू जर इथे थांबलीस तर तुला आणखीनच बरं नाही वाटणार, त्यामुळे तू जा बरं, आराम कर। आणि ऋषिकेशला म्हणते की दादा जा, जानकी बहिणींना घेऊन जा, त्या आराम करतील, काही आपलं ऐकणार नाही। तेव्हा जानकी ऐकायला तयारच नसते। ऋषिकेश शेवटी आता जानकीला घेऊन जातो। तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की तू काही काळजी करू नको, मी करेल सर्व काही, आणि ऐश्वर्या पोळ्या करायला घेते। त्यानंतर ऋषिकेश जानकीला घेऊन रूममध्ये येतो, तर जानकी म्हणते की अहो ऋषिकेश फक्त लागलेला आहे, काही नाही त्रास वगैरे, फक्त मुका मारा, हे होईल बरं। परंतु ऋषिकेश ऐकायला तयारच नसतो, तो म्हणतो की बस बरं जानकी बेडवर, आणि तो तिला हाताला धरून बेडवर आराम करायला सांगतो। तिचा हात पकडून तो विचारतो की त्रास होतो का जास्त, तर जानकी म्हणते की हो थोडासा, आणि ऋषिकेश म्हणतो की थांब मी तुला बाम लावून देतो, म्हणून तो लगेच आता तिच्या हाताला बाम वगैरे लावत असतो आणि जानकी ऋषिकेशकडे पाहत असते। ऋषिकेश विचारतो की दुखतं का, तर जानकी म्हणते की थोडं थोडं, आणि ऋषिकेश किती काळजी घेता तो तुम्ही माझी, आणि खरंच मी खूप नशिबवान आहे की कारण मला तुमच्यासारखा काळजी घेणारा नवरा मिळालेला
आहे. सोन्यासारखी माणसं मिळालेली आहेत. देवाचे किती आणि कसे आभार मानायचे तेच मला नाही कळत. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की भास्कर जानकी तो असंच करते, बोलण्यामध्ये गुंतवत असते आणि स्वतःकडे काही लक्ष देत नसते, नेहमीच आहे. त्यावरती जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, बरं वाटेल मला. आणि ऋषिकेश म्हणतो की हो बरं वाटेल, परंतु आराम कर अगोदर, म्हणजे तरच बरं वाटेल. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, चला भूक लागली असेल, मी तुम्हाला जेवायला वाढते. तेव्हा आता लगेच ऋषिकेशला ऐश्वर्याचं बोलणं आठवतं. ती जानकीला म्हणलेली असते की मला जशा पोळ्या जमतील तशा मी पोळ्या करते. आणि लगेच तो जानकीला हाताला धरतो आणि बाहेर घेऊन येतोय. तेव्हा आता ऐश्वर्या सगळ्यांना तिने बनवलेल्या पोळ्या वाढत असते. आता जानकीच्या ताटात वाढते तर ती कच्ची असते, ऋषिकेशच्या ताटामध्ये वाढते तर ती पूर्णपणे करपलेली असते. सुमित्रा आता पाहतच असते, जानकी पाहतच असते, सगळेजण एकमेकाकडे पाहत असतात की सगळ्या पोळ्या करपलेल्या असतात. ऐश्वर्या तर मस्त आनंदात सगळ्यांना पोळ्या वाढत असते. सुमित्रा हे सर्व बघून म्हणते की अरे वा, आज तर सगळ्यांच्या ताटामध्ये अमेरिका, इटली वगैरे असं काहीतरी, चायनीज असं काहीतरी वेगवेगळे डिश दिसतात. तेव्हा आता जानकी काही म्हणत नाही. तिला आता ऐश्वर्या पोळ्या केलेल्या आहे याच भारी वाटतं आणि ऐश्वर्या खाली मान घालते. ऐश्वर्याला फार वाईट वाटतं. तेव्हा लगेच आता जानकी ऐश्वर्याकडे पाहत असते. सुमित्रा आता हातामध्ये पोळी घेते आणि हा कोणता देश आहे, ओळखता येतो का असं विचारते. आणि एका साईडने पोळी भाजलेलीच नसते तर सुमित्रा म्हणते की काय झालं, एका साईडच्या पोळीने सत्याग्रह केलेला आहे की काय, तव्यावर जाणार नाही म्हणून. तेव्हा आता जानकी पाहत असते, विचारते की म्हणजे काय झालं. तर सुमित्रा म्हणते की अगं पोळी कच्ची आहे, दिसत नाही का तुला, अगं असे अर्धी पोळी खाऊन पोट नाही दुखणार का. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की आई जरा शांत हो, परंतु सुमित्रा काही शांत बसायला तयारच नसते. ती म्हणते की पोळी कच्ची आहे, कशी खायची, पोळी कशी सगळ्या बाजूने खरपूस भाजली गेली पाहिजे. आणि ऐश्वर्या हे बघ बरं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सॉरी आई, मी कधी पोळ्या केलेल्याच नाही, पुढच्या वेळेस मात्र मी नक्की ट्राय करेल, शिकेल चांगल्या पोळ्या बनवण्यासाठी. त्यावरती सुमित्रा म्हणते की हो तू शिक आणि शिकूनच घे, पण तोपर्यंत आमच्या पोटावर मात्र प्रयोग वगैरे नकोय. तेव्हा आता ऋषिकेश सुमित्राला शांत राहायला सांगतो की आई, जानकीचा हात दुखत होता, त्यामुळे ऐश्वर्याने अगदी तिच्या मनानेच या पोळ्या केलेल्या आहेत. एक्झॅक्टली ऐश्वर्याने प्रयत्न तरी केला, त्यामुळे ठीक आहे, चालून दे सगळं काही. त्यावरती सुमित्रा म्हणते की तुम्हाला खायचे आहे तर तुम्ही खा, मी तर भातच खाणार आहे. त्यावरती अवंतिका म्हणते की आई हो असं करू नका, फक्त भात खाऊ नका, मी करते पोळ्या, थांबा. त्यावरती ऐश्वर्याला फार वाईट वाटतं. ऐश्वर्या म्हणते की सॉरी आई, पुढच्या वेळेस मात्र असे नाही होणार, मी त्याची काळजी घेईल. तेव्हा आता जानकीचा मनाचा मोठेपणा जानकी दाखवते आणि म्हणते की ऐश्वर्या अगं सॉरी काय, त्यात तू तर अगदी म्हणजे प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे आता असं हे होतच असतं. एकतर पहिल्या वेळेस तू पोळ्या बनवल्यात आणि हे बघ आम्हाला माहिती आहे की तुला या सगळ्याची सवय नाही, म्हणून तू एक काम कर, उद्यापासून जर मी पोळ्या करत असते आणि स्वयंपाक करत असताना मात्र तू माझ्या जवळ येऊन उभी राहा, मी कसं काय करते सगळं काही तुलाच लक्षात येईल. पोळ्या कशा लाटतात, पीठ कसं मळतात, कसे हाता त्या भाजल्या जातात, सगळं काही मी तुला दाखवेल. आणि कंपल्सरी मात्र तुला 2 पोळ्या लाटावेच लागतील आणि त्या पोळ्या कसे लाटायच्या आहेत, कसे भाजायच्या आहेत, हे सगळं काही मी तुला दाखवून देईल आणि तू लवकरात लवकर हे सर्व शिकशील सुद्धा. काय ग अवंतिका, तर अवंतिका म्हणते की हो. अवंतिका लगेच आता आईनं म्हणते की आलेच मी पोळ्या करते. तेव्हा आता ऐश्वर्या पाहत असते तर जानकी मात्र आता जी कच्ची पोळी वगैरे आहे तर ती सुद्धा खात असते आणि ऐश्वर्याला म्हणते की अजिबात टेन्शन घेऊ नको. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अगं जानकी नको ती पोळी खाऊ, तुझं पोट वगैरे दुखेल, कच्ची आहे ती पोळी. तेव्हा जानकी म्हणते की काही फरक नाही पडत ऐश्वर्या, आणि छान झालेली आहे असं म्हणते. आणि तेव्हा आता ऐश्वर्या पाहत असते, आता जानकी आणि ऋषिकेशने मोठ्यापणामुळे आता ह्या पोळ्या खाल्लेल्या असतात. त्यानंतर आता जेवण वगैरे झाल्यानंतर जानकी रूममध्ये येते आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घालत असते, परंतु तिला एका हाताने काही जमत नाही. आणि तेवढ्यात तेथे अवंतिका येते. अवंतिका लगेच पाहते आणि म्हणते की वहिनी अहो काय करतात तुम्ही, तुमच्या हाताला लागलेला आहे, घडी कशाला करत बसलात, आणि आम्हाला तुम्ही नेहमी म्हणत असतात की रेस्ट घ्या, आणि तुमच्या हाताला लागलेला आहे, मग तुम्ही कधी रेस्ट घेणार बरं. तेव्हा जानकी म्हणते की अगं काही होत नाही. तर अवंतिका म्हणते की वहिनी खोटं बोलू नका, मला माहिती आहे की तुम्हाला खूप त्रास होतोय, तेव्हा आम्हाला बरं नसतं तेव्हा जबरदस्तीने कसं डॉक्टरांकडे घेऊन जातात, मग आता तुम्हाला बरं नाही तर तुमचं काय, त्यामुळे आता मला काही ऐकून घ्यायचं नाही, तुम्ही चला बरं लवकरात लवकर डॉक्टरांकडे. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही अगं अवंतिका, खरंच मला तर बरं वाटतं ग. तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी नाही, मला कळतं की तुमचा हात फार दुखत आहे आणि हाताचं दुखणं तुम्ही असं अंगावर काढू नका, त्रास होत असतो. जानकी म्हणते की नाही अगं अंगावर नाही काढत, ऋषिकेशने मला पेन किलर दिलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या हाताने इतक्या प्रेमाने बाम सुद्धा लावून दिलेला आहे आणि त्यामुळे मात्र 2-3 दिवसामध्ये बरं वाटेल, काही होणार नाही. अवंतिका म्हणते की नाही वहिनी, मी तुमचं काही ऐकणार नाही, म्हणून चला बरं डॉक्टरांकडे, तुम्ही चला लवकरात लवकर. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं अवंतिका तू ऐकायलाच तयार नाही आणि तुला माहिती आहे का डॉक्टरांकडे गेल्यानंतर केली ती टेस्ट वगैरे करावे लागतील. त्यावर
त्यावरती अवंतिका म्हणते की वहिनी त्यामागे काहीतरी कारण असतं आणि जर आता टेस्ट वगैरे केले नाही तर कसे कळणार की नक्की काय कारण आहे ते. डॉक्टरांकडे जाऊयात आणि एक्सरे करून घेऊयात, मग नक्की तुमच्या हाताला काय झालेलं आहे ते कळेल आपल्याला. त्याला लवकरात लवकर मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाते. तेव्हा आता जानकी म्हणते की बरं ठीक आहे, बरं मी तुझं ऐकते, परंतु मी एकटी जाईल, तू मात्र घरी थांबायचं आहे कारण मला तुमची काळजी वाटते. त्यावरती अवंतिका म्हणते की वहिनी हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मी माझी इतकी सुद्धा काळजी करू नका, मला काही होणार नाही. आणि एक गोष्ट, मी वकील आहे, असे भ्याड हल्ला करणाऱ्यांना जर मी घाबरले, घरी बसले तर कसं दिसेल बरं ते, हे सर्व बरं दिसेल का, तुम्ही सांगा बरं. तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ, फक्त मला डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे, तू इतकी मोठी रिस्क घेऊ नकोस. त्यावरती अवंतिका म्हणते की रिस्क वगैरे काही नाही, यावेळेस मात्र मी तुमचं काही ऐकून घेणार नाही, आपण डॉक्टरांकडे जातो आणि मला सुद्धा डॉक्टरांकडे जायचं आहे, तर चला तुम्ही. म्हणून आता दोघी, अवंतिका काही ऐकायला तयार नसते आणि रोडने येतात रिक्षा, म्हणून रिक्षाला आवाज देत असतात, तर त्या रिक्षाला खूपच हातवर करत असतात, पण कोणतीही रिक्षा काही थांबायला तयारच नसते. त्यानंतर आता ऐश्वर्याने जे काही पोळ्या कसल्या केलेल्या आहेत त्या पोळ्यांची तिला आठवण होत असते आणि सुमित्रा बोललेले सुद्धा तिला आठवत होते की आज मात्र ताटामध्ये अमेरिका, इटली, चायना हे सगळं काही म्हणजे वेगवेगळे असे देशांची नावं ती घेते आणि हा कोणता देश आहे ओळखता येत नाही. आणि ऐश्वर्या मात्र आता पोळ्या लाटू लाटू थकलेली असते, तिला व्यवस्थित पोळीच येत नसते. ती वैतागून जाते की पोळी का जमत नसेल, म्हणून सारखी ती उंडा आता मोडत असते आणि परत तो मोडते आणि जमेल तुला ऐश्वर्या, तू पॅनिक वगैरे होऊ नकोस, स्वतःला आधार देत असते. आणि बरोबर आता ती पोळी लाटण्याचा प्रयत्न करते, परंतु एकही पोळी काही व्यवस्थित तिला जमत नसते. आज मात्र काही झालं तरी तुला पोळी बनवायला शिकायचंच आहे, काही झालं तरी पोळी आलीच पाहिजे असं ती प्रयत्न करत असते. तेव्हा आता तरी सुद्धा पोळी काही अगदी जमतच नाही. तेव्हा ती वैतागून जाते की इतकं सिंपल आहे, पोळी बनवायची आहे आणि तरी सुद्धा जमत नाही, का जमत नसेल. तिचे प्रयत्न आता सुरूच असतात, एक झाली की एक पोळी मोडते, परत ती लाटते, परत तसंच करते आणि तेवढ्यात तेथे आता वैतागून जात गेलेली असते आणि सारंग येतो. सारंग दरवाजा उघडून आता हे सर्व काही पाहतो की नक्की हिचं काय सुरू आहे. त्यानंतर इकडे अवंतिका आणि जानकी मात्र रोडने येत असतात, हॉस्पिटलमध्ये जायला निघालेले आहेत आणि तेवढ्यात मात्र गाडी आहे तर ती त्यांच्या अंगावर पाठलाग करत येत असते. आता ती गाडी मात्र अवंतिकाच्या अंगावर येणार तस लगेच जानकी अवंतिकाच्या हाताला धरते आणि तिला बाजूला करते आणि अवंतिका आणि जानकी खूपच घाबरतात. तर जानकी अवंतिकाला विचारते की तू ठीक तर आहेस ना. तेव्हा अवंतिका म्हणते की हो वहिनी. जानकी लगेच आता त्या गाडी जी काही जवळून गेलेली आहे तर तिला ओरडते, तिच्यावर ओरडते. तेव्हा आता जानकी खूपच घाबरलेली असते आणि ती पूर्णपणे गोंधळून जाते आणि म्हणते की अवंतिका मला आता काहीतरी नक्कीच गडबड वाटते. त्यावरती अवंतिका विचारते की गडबड वाटते म्हणजे वहिनी काय झालेलं आहे. जानकी म्हणते की मला असं वाटतं कोणीतरी आपला पाठलाग तर करत नसेल ना आणि लपून आपल्यावर लक्ष ठेवून तर नसेल ना. त्यावरती अवंतिका म्हणते की नाही वहिनी प्लीज असं मनामध्ये आणू नका, काही होणार नाही. बघा वहिनी, आज माझ्यावर हल्ला झालेला आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये असे अनेक विचार येतात आणि त्या नजरेने आपण त्या विचारांकडे पाहतो, त्यामुळे हे असं भीतीदायक वाटतं. आणि कदाचित मात्र आता हे सर्व ऍक्सिडेंटने झालं असेल आणि माझ्यावर हल्ला झाला म्हणूनच आपण हे सर्व त्या नजरेने पाहतो, म्हणून मनात असे विचार येतात. आणखी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. जानकीला आता दम सुद्धा लागलेला असतो. ती म्हणते की अवंतिका अगं असं काय करतेस, मी तुला यामुळे सांगत होते की घराच्या बाहेर पडायला नको, खूप मोठी रिस्क आहे. त्यावरती अवंतिका म्हणते की हो वहिनी तुमचं एकदम बरोबर आहे, पण पुन्हा पुन्हा मात्र त्याच गोष्टींचा विचार करून असं का डोक्यात विचार आणायचे. हे बघा वहिनी, उगाच तुम्ही ट्रेस घेऊ नका, असं विचार करू नका, नाहीतर तुम्हाला खूप त्रास होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण स्वतः घराच्या बाहेर पडलेला आहोत, कोणीतरी मुद्दाम आपल्याला घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगितलेले नव्हते. तर तुम्ही चला बरं डॉक्टरांकडे, मी काही ऐकून घेणार नाही, तुमचा हात दुखतो ना, चला आपण डॉक्टरांकडे जाऊयातच. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं पण इतकं सर्व घडलं असताना आता काय करायचं. जानकी पूर्णपणे गोंधळून गेलेली असते, कारण इतकं सर्व काही करून सुद्धा आता म्हणजे तरी सुद्धा हल्ले हे होतच असतात, म्हणून जानकी तर खूप घाबरते, तिला अवंतिकाच्या जीवाची काळजी लागलेली असते. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येते संपतो. पुढील भागामध्ये जानकीच्या हाताला प्लास्टर वगैरे केलेलं असतं, जानकीचा हात गळ्यात अडकवलेला असतो. जेव्हा ती घरी येते रूममध्ये ऋषिकेशला आता रडतच म्हणत असते की जर अवंतिकाच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर मी स्वतःच्या जीवाला कधीही म्हणजे माफ करू शकले नसते. तेव्हा जानकी हे सर्व सांगत असताना रडत असते आणि ऋषिकेश जानकीला समजावतो आणि म्हणतो की हे बघ तू विचार करते तसं काही होत नाही,
आणि यामागे नक्की कोण आहे लवकरात लवकर शोधून काढावंच लागेल. तर जानकी म्हणते की हो ते तर नक्की शोधून काढावे लागेल. मी जिवंत असेपर्यंत किती काही झाले तरी मी अवंतिकाच्या केसाला सुद्धा धक्का लागून देणार नाही. त्यानंतर आता अवंतिका हॉस्पिटलला आलेली असते. आता अवंतिकाला एक नर्स तिथे येते आणि म्हणते की ही टॅबलेट वगैरे आहे ती खाऊन घ्या म्हणजे नंतर तुम्हाला बरं वाटेल. त्यावरती आता अवंतिका म्हणते की अहो तुम्ही असं का करतात, कारण मी अजून डॉक्टरांकडे गेलीच नाही चेकअपसाठी. आता किती काही झालं तरी ती नर्स आहे तर ती अवंतिकाला मात्र टॅबलेट खायलाच लावत असते. अवंतिका नाही करत असते परंतु ही ऐकायला तयारच नसते. नाहीतर मी डॉक्टरांना तुमचं नाव सांगेल. आणि ती गोळी आहे तर ती अवंतिकाच्या हातात देऊन ती मात्र आता पुढे निघून जाते. जसे तिला खूप काम आहे तरी सुद्धा मात्र अवंतिका ती गोळी खायला काही तयार नसते. ती त्या गोळीकडे पाहत असते. नक्की ही गोळी कशाची असेल याचा ती विचार करत आहे. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.